थँक यू इराण सेड हिंदुस्तान। मध्य पूर्वेतील युद्धामुळे एकीकडे कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $200 वर जाण्याचा जागतिक इशारा देणाऱ्या इराणनं दुसरीकडे मात्र भारत आमचा मित्र देश असल्याचं सांगत भारतीय ध्वज असलेल्या तेलाच्या 2 टँकरना हार्मुझ सामुद्रधुनीतून सेफ पॅसेज मिळवून दिलाय। त्यामुळे सुमारे 40 लाख लिटर बॅरल तेल भारतीय बंदरांमध्ये सुरक्षितरित्या दाखल होणार आहे। भारताच्या राजनैतिक धोरणाचं हे यश असल्याचं आंतरराष्ट्रीय राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। इराण सोबत इस्रायल अमेरिकेचं युद्ध सुरू असल्यानं होर्मुझ सामुद्रधुनीत तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे कच्च्या तेलाची वाहतूक थांबली आहे। त्यातच आता इराणनं कच्च्या तेलाच्या किमती $200 प्रति बॅरल पर्यंत वाढू शकतात असा इशारा दिल्यानंतर जगात एकच खळबळ उडाली आहे। या युद्धामुळे आधीच जगाला होणारा तेल आणि वायूचा पुरवठा विस्कळीत झालाय। भारतात तर LPGचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर निर्माण झालाय। शिवाय 2 दिवसांपासून देशातल्या विविध प्रमुख शहरांमधील हॉटेल व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहे। जगभरात सुरू असलेल्या ऊर्जा संकट काळात भारताच्या दृष्टीने मात्र दिलासादायक बातमी समोर आली आहे। हार्मुझ सामुद्रधुनीमधून कोणतेही तेलवाहू जहाज जाऊ देणार नाही असा इशारा दिला असतानाच या मार्गातून भारतीय ध्वज असलेले तेलाचे टँकर सोडण्याचा निर्णय घेतलाय तो इराणनं। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरगची यांच्यातील चर्चेनंतर हा निर्णय झाल्याचं सांगण्यात येत आहे। या सामुद्रधुनीतून अमेरिका, युरोप आणि इस्रायल यांचे तेलवाहू टँकर्स अजिबात जाऊ दिले जात नसतानाच भारताचे तेलवाहू टँकर मात्र जाऊ देण्यास परवानगी देऊन इराणनं आपली भारताशी असलेली मैत्री कायम ठेवली आहे। भारतीय ध्वज असलेले पुष्पक आणि परिमल हे 2 तेलवाहू टँकर हार्मुझ सामुद्रधुनी ओलांडून भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील गुजरातच्या जामनगर आणि कर्नाटकातील मंगळुरू बंदराकडे सुरक्षितरित्या येऊ लागली आहेत। इराणच्या समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या हार्मुझ सामुद्रधुनीमधून दररोज सुमारे 20 मिलियन बॅरल कच्च्या तेलाची वाहतूक होते। समुद्रामार्गे होणाऱ्या तेल वाहतुकीच्या 1/3 तेल वाहतूक याच मार्गाने होते। त्यामुळे जगाच्या दृष्टिकोनातून हार्मुझ सामुद्रधुनी ही अत्यंत महत्त्वाची आहे। जगातील मोठ्या प्रमाणावर लिक्विफाईड नैसर्गिक गॅसची वाहतूक देखील याच सामुद्रधुनीतून होते। इथं काही गडबड झाली तर जागतिक अर्थव्यवस्था, सप्लाय चेन शिवाय प्रत्येक घराचं बजेट कोलमडलंच म्हणून समजा। या टँकरमधून भारतात येणाऱ्या कच्च्या तेलाचा वापर पेट्रोल, डिझेल आणि ATF म्हणजे विमान इंधन बनवण्यासाठी होतो। इतकंच नव्हे तर येत्या काळात रशियाकडून देखील 3 कोटी लिटर बॅरल तेल भारतात दाखल होणार आहे। भारतानं रशियाकडून तेल खरेदी करण्याबाबत आणि प्रादेशिक शांततेबाबत घेतलेल्या संतुलित भूमिकेमुळे इराणनं भारताला ही विशेष सवलत दिल्याची चर्चा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर होऊ लागली आहे। मध्य पूर्वेतील युद्धामुळे संपूर्ण जग ऊर्जा संकटातून जात असताना भारताची जागतिक पातळीवरील राजकीय मुत्सद्देगिरी या ठिकाणी कामी आली हे इथं मान्यच करावं लागेल। परंतु या कृतीतून इराणनं अमेरिका आमचा शत्रू तर भारत आमचा मित्र हे साऱ्या जगाला दाखवून दिलंय हेही नक्की। थँक यू इराण। पाहत रहा LS मराठी।